वा, बघून तोंडाला पाणी सुटलंच असेल ना. इतकं छान झणझणीत तरीबाज अंड्याचा रस्सा आपण इथे बनवून घेतलेला आहे. छान असा झटपट जिरा राईस आणि मस्त असं मसाल्यामधलं मसाला अंड, गरमागरम बाजरीची भाकरी तोंडी लावायला, मस्त असा कांदा आणि वरून रस्स्यावरती पिळायला लिंबू. कसं मस्त आहे की नाही. अगदी बघता क्षणी पोट भरेल पण मन अजिबात भरणार नाही. अशीच आज आपण इथे आषाढ स्पेशल अंडा थाळी कशी बनवायची ही रेसिपी बघणार आहे. तर चला पटकन रेसिपीकडे वळूया. सगळ्यात पहिलं मी इथे 4 अंडी घेतलेली. आता तुम्ही किती लोकांसाठी इथे थाळी बनवताय त्यानुसार तुम्ही अंड्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. 4 अंडी घेतलेले, एका भांड्यामध्ये पाणी घातलेले, त्यामध्ये अंडी ठेवून घेतलेली आणि अर्धा चमचा मी इथे मीठ घातलेले. मीठ घातल्यामुळे काय होतं, अंडी फुटत नाही आणि व्यवस्थित ती उकडली जातं. मसाला बनवण्यासाठी धने, जिरे, बडीशेप, खसखस, पांढरे तीळ मी इथे घेतलेले, बेडगी मिरची घेतलेली. प्रत्येकी 1 चमचा मी जो आपला पोहे खायचा चमचा असतो त्या चमच्याने मी इथे प्रत्येकी जिन्नस हे मापून घेतलेले. गवळे गवळे आपल्याला हलकेसे असे भाजून घ्यायचे. तेल अजिबात आपल्याला यामध्ये घालायचं नाही. त्यानंतर खोबरं घेतलेले, सुरीने असे काप करून घेतलेले. तुम्ही इथे किसून घेतलं तरी चालेल. तेल घातलेलं नाही आहे अजिबात खोबरं भाजताना, तर अगदी बिना तेलाचंच ते आपल्याला काळपट होईपर्यंत भाजून घ्यायचं. त्यानंतर एक मोठा कांदा घेतलेला आहे, उभा चिरून घेतलेला आहे. पळीभर तेल घालायचं. तेलामध्ये कांदा चांगला लालसर होईपर्यंत आपल्याला इथे परतून घ्यायचं. त्यामध्येच आपल्याला 2-3 हिरव्या मिरच्या घालायच्या, आलं घालायचं, लसूण घालायचा आणि अगदी कांद्याबरोबर हे सुद्धा आपल्याला चांगलं परतून घ्यायचं. कांदा आपल्याला इथे जास्त काळपट अजिबात करायचा नाही आणि कच्चाही नाही ठेवायचा. तर हलकासा असा शिजला गेला पाहिजे. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला 1 टोमॅटो, कढीपत्ता आणि भरपूर अशी मी कोथिंबीर घालून घेतलेली. अर्धा चमचा मीठ घालायचं म्हणजे मसाला पटकनी शिजला जातो आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आपल्याला इथे. तर तुम्ही इथे बघू शकता अगदी 4-5 मिनिटामध्ये मोठ्या गॅसवरती मसालासुद्धा आपला इथे चांगला भाजून झालेला आहे. एका ताटामध्ये काढून घ्यायचा, थंड करायला ठेवायचा. तोपर्यंत आपल्याला कोरडा मसाला इथे वाटून घ्यायचा. कोरडा मसाला का पहिला वाटायचा, तर तो व्यवस्थित मिक्सरला बारीक होतो आणि कमी वेळेमध्ये मसाला वाटून होतो. तर इथे आपला कोरडा मसाला वाटून झालेला आहे. त्यानंतर ओला मसाला जो आहे तो आपल्याला यामध्ये घालायचा आणि अगदी थोडंसं आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचं, कारण कांदा आणि टोमॅटो हा ओलसर असतो. थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे आणि एकदम ग्रेव्हीसारखं आपल्याला हे वाटण इथे वाटून घ्यायचं. बघू शकता कलर जो आहे तो छान आलेला आहे. वाटण वाटून तयार झालेलं आहे. पण आपल्याला जिरा राईस बनवायचा आहे. भात वेळून न घेता भात शिजवून घ्यायचा आहे. 1 वाटी मी इथे कोलमचं तांदूळ घेतलेले आहे. स्वच्छ धुवून चवीप्रमाणे मीठ घालायचं. अगदी फक्त आपल्याला 3 शिट्ट्या घेऊन हा भात इथे शिजून घ्यायचा म्हणजे, आणि पाणी कमी ठेवायचं आपल्याला भात शिजवताना. त्यानंतर आपण इथे पळीभर तेल घातलेले, जिरी मोहरी घालून घेतलेली. त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा, कढीपत्ता घालायचा. हलकासा कांदा आपल्याला तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा. त्यानंतर आपले जे मसाल्याच्या डब्यामध्ये जो मसाला असतो तोच घालून घ्यायचा. इथे मी हळद, लाल तिखट, कांदा लसूण मसाला, गरम मसाला, धने पावडर आणि अर्धा चमचाभर आपल्याला मटण मसाला घालून अर्धा मिनिटभर आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा. केलेला वाटण आपल्याला किती प्रमाणात तो घट्ट किंवा पातळ बनवायचा त्यानुसार तुम्ही इथे मसाला सुद्धा कमी जास्त करू शकता. वाटण यामध्ये घालायचं, बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतलेली, व्यवस्थित हलवून तेल सुटेपर्यंत मसाला परतून घ्यायचा आहे झाकण ठेवून. तर इथे बघू शकता मसाला चांगला परतला गेलेला आहे. कलरसुद्धा खूप छान आलेला आहे. यामध्ये आता आपल्याला अंडी ठेवून घ्यायची. अगदी मी 2 माणसांसाठीच अंड्याचा रस्सा बनवत असल्यामुळे मी 2 अंडी यामध्ये ठेवून घेतलेली. तुम्ही जास्त माणसांसाठी बनवत असाल किंवा तुम्हाला जास्त अंडी यामध्ये लागत असेल तर तुम्ही यामध्ये आरामात घालू शकता. त्यानंतर अंडीसुद्धा परतून घ्यायची आणि यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं. आता रस्सा इथे आपल्याला जास्त पातळ किंवा घट्ट अजिबात बनवायचा नाही, तर मिडियम बनवायचा आहे. व्यवस्थित हलवून घ्यायचा, चवीप्रमाणे मीठ घालायचे आणि व्यवस्थित आपल्याला रस्सा इथे
हलवून घ्यायचा. आता इथे आपल्याला रश्श्याला चांगली खळखळून अशी उकळी येऊन द्यायची आणि उकळी आल्याच्या नंतर रस्सा अगदी 5-6 मिनिटभर आपल्याला तसंच उकळता ठेवायचा, म्हणजे तरी खूप छान येते. अंडे व्यवस्थित मसाल्यामध्ये मुरले जातात. तर अंड्याचा रस्सा आपला इथे बनवून तयार झालेला आहे. त्यानंतर आपण मसाला अंडा इथे बनवून घेणार आहे. कढईमध्ये पळीभर तेल घातलंय. बारीक चिरलेला कांदा आणि कढीपत्ता घालून कांदा चांगला आपल्याला इथे परतून घ्यायचा. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक टोमॅटो बारीक चिरून घालायचा आणि टोमॅटोसुद्धा आपल्याला तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा. तर इथे मी थोडंसं मीठ घातलेलं आहे टोमॅटो घातल्यामुळे, कारण टोमॅटो तेलामध्ये शिजताना मीठ घातलं की पटकन तो गळला जातो, शिजला जातो. नंतर आपल्याला त्यामध्ये मसाले घालायचे. हळद, लाल तिखट, कांदा लसूण मसाला, धने पावडर आणि अर्धा चमचा मटण मसाला घालून बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये घालून मसाला चांगला आपल्याला इथे हलवून घ्यायचा. थोडंसं आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे. परत एकदा मसाला व्यवस्थित हलवून घ्यायचा. मीठ आपल्याला ह्या मसाल्यामध्ये घालून घ्यायचे, थोडंसं चवीप्रमाणे मीठ परत एकदा तुम्हाला वाटलंच तर घालून घ्यायचं आणि झाकण ठेवून 5-6 मिनिटं आपल्याला तेल सुटेपर्यंत मसाला इथे चांगला परतून घ्यायचा. बघू शकता छान असं तेल सुटलेलं आहे, पाणी जे आहे ते कमी झालेलं आहे. चमच्याने आपल्याला चांगलं हे हलवून घ्यायचं, म्हणजे त्याची एक ग्रेव्ही तयार होते आणि त्यानंतर आपल्याला असं रस्सा तो पसरायचा आणि अंडी उकडलेली अशी 2 भागात सुरीने आपल्याला अंडी उभी कट करायची आणि उलटी ठेवायची. या पद्धतीने ठेवायची. तुम्ही किती लोकांसाठी बनवताय त्यानुसार तुम्ही अंडी कट करून मसाल्यामध्ये या पद्धतीने ठेवून घ्यायचं. थोडंसं मीठ अंड्यावरती आपल्याला बुरबुरायचं आणि मसाला जो आहे तो अंड्याच्या खापांना इथे असा या पद्धतीने लावून घ्यायचा आणि त्यानंतर झाकण ठेवायचं आणि 5 मिनिटभर आपल्याला अंड्याला दम देऊन घ्यायचा, म्हणजे व्यवस्थित अंडी मसाल्यामध्ये मुरली जातात. तर तुम्ही बघू शकताय 5 मिनिटानंतर मस्त असा कलर आलेला आहे. अंडी व्यवस्थित दम भेटलेला आहे, वाफ भेटलेली आहे आणि छान असा आपला मसाला अंडा बनवून तयार झालेला आहे. ते बघू शकता. भात आता तुम्ही इथे बघू शकता, आपला भात शिजायला लावला होता आणि मस्त असा कुकरसुद्धा गार झालेला आहे. भातसुद्धा थंड झालेला आहे. इथे तुम्ही बघू शकता. एका भांड्यामध्ये आपल्याला भात इथे काढून घ्यायचा. हाताला पाणी लावायचं, म्हणजे भात हाताला अजिबात चिटकत नाही आणि त्यानंतर भात या पद्धतीने मोकळा करून घ्यायचा. भात इथे मोकळा करून घेतला की पळीभर आपल्याला तेल घालायचं आणि 1 चमचाभर आपल्याला जिरी यामध्ये घालायची आणि मोकळा केलेला भात आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आणि व्यवस्थित खालीवर करून आपल्याला इथे मिक्स करायचा. थोडंसं मीठ परत एकदा घालायचं आणि परत एकदा हलवून घ्यायचं. बारीक चिरलेली कोथिंबीर आपल्याला यामध्ये भरपूर घालायची. जिरा राईस बनवताना जिऱ्याचा आणि कोथिंबीरचा वापर आपल्याला जितका करता येईल तितका करायचा, तितकं ते घालायचं. मस्त अशी चव लागते आणि जिरा आणि कोथिंबीर दिसली की भात जिरा राईस समजला जातो. जिरा राईस आपला बनवून तयार झालेला आहे. गरमागरम अशी आपण इथे बाजरीची भाकरी बनवून घेणार आहे. पीठ इथे मळून घेतलेले छोट्या छोट्या भाकरी आपण इथे बनवून घेणार आहे. तर इथे तुम्ही बघू शकताय, थापताना भाकरीला दुसरा हात लावायचा आणि 1 हाताने थापायची, म्हणजे भाकरीला चिरा अजिबात जात नाही. तवा गरम झाला, भाकरी घालून घ्यायची. दोन्ही साईड एका साईडने वरनं पाणी लावून घ्यायचं. थोडंसं सुकलं की उलटी करायची. दोन्ही साईडनी मस्त अशी भाजून घ्यायची, कुरकुरीत जरासा कडक. अशा पद्धतीने आपली इथे बाजरीची भाकरीसुद्धा बनवून तयार झालेली आहे. एकदम साध्या सोप्या पद्धतीने आज आपण आषाढ स्पेशल अंडा थाळी आपण इथे बघितलेली आहे. अगदी ताज्या वाटणामधल्या गावाकडच्या पद्धतीने आपण झणझणीत तरीबाजा असा रस्सा बनवून घेतलेला आहे. जिरा राईस आपण कसा बनवायचा एकदम साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला तो दाखवलेला आहे. अंडा मसालासुद्धा इथे बनवून घेतलेला आहे. गरमागरम बाजरीची भाकरी, तोंडी लावायला कांदा आणि वरून पिळायला लिंबू, अशा पद्धतीने आषाढ स्पेशल आपण इथे अंडा थाळी बनवून घेतली. रेसिपी आणि थाळी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगा आणि थाळी आवडली असेल तर लाईक मात्र नक्की करा. परत एकदा भेटूया.